दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या शाहूवाडी तालुक्यातील बांबवड येथील शाखेने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अधिक सक्षमपणे कार्य करावं. दत्तसेवा पतपेढी मुंबईचे संस्थापक आनंदरावजी मांगडे यांचं प्रतिपादन. स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या शाहूवाडी तालुक्यातील बांबवड येथील तिसऱ्या शाखेचं उद्घाटन दत्तसेवा पतपेढी मुंबईचे संस्थापक आनंदरावजी मांगडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शाखेचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनाप्रसंगी बोलताना आनंदरावजी मांगडे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासार्हता आणि आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यात सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अशा संस्थांनी अधिक सक्षमपणे कार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. शाखेमार्फत नागरिकांना विविध बचत योजना, कर्ज सुविधा, आर्थिक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक संजय पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्हता, आर्थिक सेवा उपलब्ध करून देणं, बचतीची सवय लावणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा संस्थेचा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेचे संस्थापक संजय पाटील यांनी संस्था उभारणीसाठी घेतलेलं परिश्रम अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी संस्था उभी केली. आज संस्थेचा विस्तार विविध भागात होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शाहूवाडीच्या तहसीलदार शारदा दळवी म्हणाल्या की सहकार क्षेत्रात काम करताना चारित्र्य संपन्न लोकांची आवश्यकता असते. या संस्थेचा डोलारा उभा करणारे माझे भाऊ प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील हे निश्चितच चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या हातून संस्थेला गालबोट लागेल असं कोणतेही कृत्य घडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्यात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील, चेअरमन कविता पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, संस्थेचे सचिव अभय पाटील, संचालिका संध्या पाटील, धनंजय पाटील, पंचायत समिती सदस्य अभय चौगुले, माधुरी पाटील, संचालक प्राध्यापक डॉक्टर VY मखदूम, बांबवडे गावचे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले, तुरकवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच संजय मांगडे, कोतल गावचे लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील आणि प्राध्यापक संदीप माळी यांनी केलं. आभार संस्थेचे चेअरमन सौ कविता पाटील यांनी मांडले. कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.